हरि ओम। वर्णानामर्थसंज्ञानां रसाणां छन्दसाम् मंगलानामञ्च कर्तारो वन्दे वाणी विनायको छबिललितकमलकोटिसं नवनीलाम्बरधारिणी शशिवलिनकञ्जविलोचनी श्रीचन्द्रिका मृदुहासिनी आनन्दघनगोविन्दमन मन्दिरानन्यनिवासिनी घनश्यामसहित चातिर्की घनश्यामहिता मोरनी नमो ब्रह्मांड देवाय गोब्राह्मणहिताय च जगन्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। करारविन्देन पदारविन्द मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयान बालमुकुन्द मनसा स्मरामि जिह्वे सदैव भज सुन्दराणि नमानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्तिविनशानानि गोविन्द दामोदर माधवेति। हो मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही हो रानी, कृपाए बरसाए रखना, कृपाए बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना। मुझे तेरा ही सहारा महारानी, मुझे तेरा ही सहारा महारानी, चरणों में लिपटाए रखना, कृपा बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना। मेरी विनती यही है रानी, कृपा बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना। छोट दुनिया के झूठे सारे नाते, छोट दुनिया के झूठे सारे नाते, तू
किशोरी तेरे दर पे आ गया महारानी, किशोरी तेरे दर पे आ गया। मुझे तेरा ही सहारा महारानी, मुझे तेरा ही सहारा महारानी, चरणों में लिपटाए रखना, कृपा बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना महारानी, कृपा बरसाए रखना। श्री राधे मेरे श्वास श्वास में राधा रानी तेरा नाम जपे, मैं हर पल तेरा नाम पुकारूं महारानी, तेरी बस कृपा बनाए रखे। श्री राधे 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 श्री राधे 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 श्याम राधे 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 राम राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। श्रीमद भागवत कथेच्या चतुर्थ दिवसाकडे जात असताना खरं तर आज कृष्ण जन्म व्हायला पाहिजे होता, परंतु वेळेची गणित साधता उद्या कृष्ण जन्म आपण करू। उद्या येताना पीत वस्त्र धारण करून यायचे, पिवळ्या साड्या असतील, पिवळे सदरे असतील। भगवंत अवताराला आल्याच्या नंतर सुनील पीत वस्त्र धारण करून भगवंताच्या उद्या जन्माच्या आनंदामध्ये नंद महोत्सव आपल्याला उद्या करायचा आहे। येताना सुंटवडा घेऊन यायचा आहे प्रत्येकाने थोडा थोडा। तुम्ही भाग्यवान आहात की श्रीमद भागवत कथा आपल्याला श्रवण करायला मिळते, आपल्या कर्णरंध्रातून ती हृदयामध्ये उतरते, भगवंत कृपा करतात। मी पहिल्या दिवशी बोललो होतो की श्रीमद भागवत कथा कुणालाही श्रवण करता येत नाही, ज्याच्यावर राधा राणीची कृपा होते तोच श्रीमद भागवत कथेत येऊन बसतो। बाकीच्यांची पाप जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत त्यांना श्रीमद भागवत कथेमध्ये बसता येत नाही। काल आपण अनेक कथांना स्पर्श करत करत श्रीमद भागवत कथेमध्ये पुढे गेलो। थोडंसं वरती असो। जो देवाचं स्मरण एकटा करतो ना तो साधारण वैष्णव आहे, परंतु ज्यांच्या संगतीनं इतरांना भजन करता येतं, नामस्मरण करून घेतो, भजन करण्याची प्रेरणा मिळते, बरोबरच्या व्यक्तीला इच्छा जागृत होते भजन करण्याची, तो महावैष्णव आहे। एकदा काही भक्तांनी वल्लभाचार्यांना विचारलं होतं की आम्हाला वैष्णवाची लक्षणं सांगा। त्यावेळी वल्लभाचार्य असं म्हणले, जो भजन करतो त्याला वैष्णव म्हणावं,
भक्त म्हणले आम्हालाही माहिती आहे जो भजन करतो तो वैष्णव आहे, परंतु आम्हाला एखादं विशेष लक्षण दाखवा. तेव्हा महाप्रभू वल्लभाचार्य म्हणाले महावैष्णव तोच आहे का ज्याच्या संगतीत येणाऱ्याला सुद्धा देवाचं प्रेम निर्माण होतं. कृष्ण भक्तीचा रंग चढतो तो महावैष्णव आहे. जसं की प्रल्हाद महावैष्णव होते, ज्यांच्या बरोबरीनं बाकीच्यांनी भगवंताचं नामस्मरण चालू केलं. आणि म्हणून तुम्ही आपलं मन शुद्ध करा, बास इतकंच पुरं आहे. व्यसनं सुटली पाहिजेत, रोज आपले दुर्गुण एक एक संपला पाहिजे. गीता माता असं म्हणते, दुर्गुण येताना समुदायानं येतात आणि घालवताना एक एक घालवावा लागतो. सद्गुण येताना मात्र एक एक आणावा लागतो, पण जाताना मात्र समुदायानं निघून जातात. म्हणून श्रीमद भागवत कथा श्रवण करताना आपल्या आयुष्यातला एक एक दुर्गुण कसा कमी होईल आणि भगवंताचं प्रेम कसं उत्पन्न होईल याच्यासाठी जीवाना अग्रही असलं पाहिजे. खरं तर 7 दिवस तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकणार आहात. अनेक प्रश्न असतात आपल्या आयुष्यामध्ये, मग ते भागवताच्या संदर्भानं असतील, भक्तीच्या संदर्भानं असतील. शेवटचे 2 दिवस आपण 15 ते 20 मिनटं शंका समाधान ठेवणार आहे. तुमच्याकडे एक माईक दिला जाईल. तुम्हाला येणाऱ्या भक्तीतल्या अडचणी काही असू द्या, अध्यात्मातल्या अडचणी तुम्ही विचारू शकता. त्याचं समाधान करण्याचं काम या व्यासपीठावरून राधाराणीच्या आणि भगवान कृष्णाच्या आशीर्वचनानं ते पूर्णत्वाला जाईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. एकतर बासरी धर, कर्कश आवाज नकोय मला त्याचा. बस स्मूथ चालू द्यायचे पाठीमागे. जय जय श्री सांगू. अनेक अडचणी असतात, आपले प्रश्न सुटले जात नाहीत. कधी कधी श्रोताही तेवढ्या ताकदीचा नसतो, वक्ताही तेवढ्या ताकदीचा नसतो. कधी कधी वक्ता चांगला असतो, श्रोता चांगला नसतो. कधी कधी श्रोता चांगला असतो, वक्ता चांगला नसतो. आणि म्हणून आपल्या आयुष्यातल्या अध्यात्मातल्या अडचणी जशाच्या तशा राहतात. म्हणून शेवटच्या 2 दिवसामध्ये आपण एक सत्र प्रत्येक कथेमध्ये करतो की शंका समाधान. तुम्ही 7 दिवस कथा ऐकली, भागवताच्या संदर्भानं काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आयुष्यातल्या आध्यात्मिक, फक्त आध्यात्मिक, वैयक्तिक मला पोरं होत नाही, माझं काय होईल, आणि मला ह्या भानगडी सांगायच्या नाही. अध्यात्मामध्ये काय, मी साधनेला बसतो, मला काय अडचण आहे, साधना होत नाही, देवपूजेमध्ये कशी पूजा करावी मला कळत नाही, मी ज्ञानेश्वरी वाचतो पण मला ही ज्ञानेश्वरीतला हा भाग कळाला नाही, मला श्रीमद भागवतातलं हे कळालं नाही, रामायणामध्ये मला ही अडचण आली, किंवा वैयक्तिक जीवनामध्ये अध्यात्माच्या संदर्भात ज्या अडचणी असतील तुम्ही कधी विचारू शकता. शेवटचे 2 दिवस 15 ते 20 मिनटं आपण शेवटच्या आरतीच्या अगोदर तुमच्याकडं माईक येईल आणि तुम्हाला शंका ज्याला निर्माण होते समजावं त्याच श्रोत्याची अध्यात्मामध्ये प्रगती चालू आहे. ज्याला शंकाच निर्माण होत नाही, एकतर त्याला सगळं कळालं आहे, नाहीतर काहीच कळालेलं नाही. त्याला अध्यात्म पूर्ण अवगत झालं आहे किंवा अजिबात झालं नाही, असा एक फरक आहे. म्हणून व्यसनं सोडली पाहिजेत. आणि व्यसन करायचं तर एकच करावं, विद्याभ्यसन व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. भगवंताचं चरणाचं व्यसन असावं किंवा विद्या अध्ययन करण्याचं व्यसन असावं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये भक्तीचं व्यसन होतं. खरं तर तुमचं आमचं जीवन एक प्रसाद आहे.
सगळ्यांनाच ते जीवन प्रसाद बनवता आलं नाही. काहींनी प्रसाद बनवलं तर काहींनी विषाद बनवलं, विष बनवलं त्या प्रसादाचं. काहींचं जीवन आनंदमय आहे आणि काहींचं जीवन स्वर्गमय आहे. जीवन सगळ्यांना सारखं दिलं देवानं, एकसारखं जीवन दिलं. काहींना श्रीमंत, काहींना गरीब, काहींना काळं बनवलं, काहींना गोरं बनवलं, काही बंगल्यात, काही झोपडीत. देवानं एकसारखं जीवन दिलं नाही प्रत्येकाला. खरं तर लोक ड्रेस बदलतात, ॲड्रेस बदलतात. तुम्ही ड्रेस बदलू नका, ॲड्रेस बदलू नका, मानसिकता बदला, अध्यात्म आपोआप होईल. मला लोक भेटतात, महाराज आम्ही आता इथून बंगल्यात राहायला गेलो. तू बंगल्यात राहायला गेला, पण मानसिकता तुझी दारिद्र्याची जर असेल तर तुझ्या जीवनामध्ये अध्यात्मामध्ये प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून सुविधा असते बंगल्यात, सुविधा असते जीवनात, पण मानसिकता चांगली नसते. खरं तर जिथं मानसिकता चांगली नाही तिथं सुविधा सुद्धा द्विधा बनते. जिथं मानसिकता चांगली नाही तिथं सुविधा सुद्धा दुःखामध्ये परावर्तित होते. याच्या अगोदर जिथे कथा झाली, ज्यांच्या घरी मी राहायला होतो, कारखाना होता मोठा, मर्सडीज गाडी, बंगल्यात राहिला. 7 दिवस मी बंगल्यात राहिलो, करोडोचा बंगला. पण त्या ताईनं एकही दिवस हातानं स्वयंपाक करून आम्हाला घातला नाही. कामावाली बाई यायची, स्वयंपाक करून डायनिंग टेबलवर ठेवून जायची. आमची देवपूजा उरकली की आम्ही जेवायचं. नंतर कामावालीच यायची, सगळी व्यवस्था आमची करून जायची. बाईच्या अंगावर 60-70 हजार रुपयाची साडी, गळ्यामध्ये डायमंड सेट आहे, जेवायला डिनर सेट आहे, झोपायला सोफा सेट आहे, चहा प्यायला टी सेट आहे. पण बाईचा माइंड मात्र अपसेट आहे. मानसिकता व्यवस्थित नाही. काय उपयोग आहे मला सांगा. आणि तिची कामावाली यायची ना, तिचं नाव चंदा होतं. फाटलेली चप्पल, कपडे अंगावर नीट नाही, पण इतकी आनंदात स्वयंपाक करायची. गाणं म्हणता म्हणता स्वयंपाक करायची. कपडे धुता धुता गाणं म्हणायची. घसरा मारता मारता म्हणायची, सावन का महिना पवन करे सोर आहा जियाडे. तिच्या का पाहून ही जळते. धुणं वाळू घालायला गेली तरी म्हणायची, सजन जी झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, वहाँ ना हाथी है ना घोडा है. आणि तिच्या का पाहून ही जळते. एक दिवस ती म्हटली, चंदा मला जळवण्यासाठी नाचते काय? मालकीन बाई, तुम्हाला काय जळवणार? तुम्ही माझे पांडुरंग आहात. तुमच्यामुळं माझं घर चालतं. तुम्ही जो पगार देता, तुमच्या इथं राहिलेलं अन्न घेऊन जाते, माझी पोरं खातात. तुम्ही टाकून दिलेल्या साड्या मी घालते, त्याच्यात माझं जीवन अंग झाकतं. मी तुम्हाला कशासाठी जळवीन? मग ही म्हणती, चंदा मला तुझ्यासारखं सुखी व्हायचं आहे ग, मंत्र सांग ना. त्यावेळी ती म्हणते, मालकीनबाई खरं सांगू, मी जर तुम्हाला मंत्र सांगितला ना, तुम्ही जगात सगळ्यात सुखी व्हाल. ती म्हटली, काय मंत्र आहे? आता हिला त्रास याचा होता का हिच्या जाऊबाईनं ती जी राहती त्याच्या पलीकडे हिच्यापेक्षा चांगला बंगला बांधला होता, 1-2 प्लॉट घेतले होते, आणि त्याच्यामुळे हिला त्रास होत होता. ती चंदा म्हणली, मालकीनबाई आजपासून तुम्ही तुमच्या जावेबरोबर तुलना करायचं सोडा आणि माझ्याबरोबर तुलना करायला सुरुवात करा. जगात तुम्ही सुखी झाले असाल. वाक्य ध्यानात. तुम्ही मानसिकता बदला, जीवन सुखी होईल. ड्रेस बदलू नका, ॲड्रेस बदलू नका, मानसिकता बदला. सुविधा द्विधा नाही झाली पाहिजे दादा. आणि म्हणून मन शांत असेल तर बेसन भाकरीमध्ये सुद्धा आनंद आहे. मन जर तुमचं शांत असेल तर दाल रोटीमध्ये सुद्धा आनंद आहे. आणि जर मन अशांत असेल
तर गुलाबजामुन सुद्धा कडू लागतात. मन जर अशांत असेल तर बासुंदी सुद्धा गोड लागत नाही. म्हणून एक हिंदीमध्ये म्हण आहे, मन चंगा तो कटोती में गंगा. किती साबण लावा तुम्ही, बाहेरचा मळ निघेल रे, पण राम नामाचा साबून तुमचं मन धुवायचं काम करेल. वाक्य ध्यानात ठेवा. राम नाम के साबुन से जो मन का मेल भगाएगा, राम नाम के साबुन से जो मन का मेल भगाएगा, अंतर मन के शीशे में तू राम का दर्शन पाएगा, अंतर मन के शीशे में तू राम का दर्शन पाएगा. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम हरि राम. जय हो. राम नाम के साबुन से जो, राम नाम के साबुन से जो मन का मेल भगाएगा, राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, हे राम नाम के साबुन से जो मन का मेल भगाएगा, निर्मल मन के शीशे में तू राम का दर्शन पाएगा, निर्मल मन के दर्पण में तू राम का दर्शन पाएगा, निर्मल मन के शीशे में तू राम का दर्शन पाएगा, निर्मल मन के शीशे में तू राम का दर्शन पाएगा. श्री राधे. हरि बोल. रोम रोम में राम है तेरे, वो तो तुझसे दूर नहीं, वो तो तुझसे दूर नहीं, वो तो तुझसे दूर नहीं, देख सके ना आके उन आँखों में अब तो नूर नहीं, उन आँखों में दूर नहीं, तू उन आँखों से दूर नहीं, देखेगा तू मन मंदिर में हो, देखेगा तू मन मंदिर में ज्ञान की ज्योत जलाए जा, निर्मल मन के शीशे में तू राम का दर्शन पाए जा, निर्मल मन के शीशे में तू राम का दर्शन पाएगा, निर्मल मन के शीशे में तू राम का दर्शन पाए जा, निर्मल मन के शीशे में तू राम का दर्शन पाएगा. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम. जय जय. मी असे बंगले पाहिलेत दादा, ज्यांची मनं अशांत आहेत. जे बंगले आहेत नरकासारखे वाटतात, आणि काहींच्या झोपड्या पाहिल्या दादा, तिथं आनंद आहे. त्या झोपडीमध्ये स्वर्गासारखं वातावरण आहे. अशी घरं पाहिली जिथं भाऊ भाऊ एकमेकाचं तोंड पाहत नाही, आणि अशी मी घरं पाहिली की जिथं भाऊ भाऊ सकाळी उठल्याबरोबर एकमेकाच्या गळ्यात पडतात, गळा भेट घेतात, एका ताटात जेवतात आणि सुखी दिवसाची सुरुवात करतात. तुमच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. आम्ही जन्माला येतो, 3 पानाची डायरी आहे महाराज. 3 श्वास मिळतात आम्हाला. 3 पानाची डायरी मिळते, 3 दिवसाची जिंदगी मिळते. पहिलं पान आहे जन्म, दुसरं पान आहे मरण, आणि मधलं पान आहे जीवन.
रंगबेरंगी करा, दिवाळी करा, प्रेम, शांती, हिंसा. खरं तर हे सगळं त्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. आमचं पुढचं वर्ष, पुढचा महिना, पुढचा दिवस, पुढचा हप्ता, पुढचा मिनिट कसा असेल हे मधलं पान सांगतं जीवन. पुढचा श्वास कसा असणार हे मधलं पान सांगतं. याचं नाव जीवन आहे. जीवन जगायचा छोटासा मंत्र आज भागवत कथा सुरू होण्याच्या अगोदर मी तुम्हाला देऊन जातो. पहिला मंत्र आहे, कोरून ठेवा हृदयावर, जे आहे त्याचा आनंद घ्या. एवढाच एक मंत्र आहे. सकाळी उठल्यावर पाहतो आपला मोबाईल चार्जिंग आहे, पाहतो की नाही आपण, आपला मोबाईल किती चार्जिंग आहे. मोबाईलची काळजी करतो किती चार्जिंग आहे, पण जीवन डिस्चार्ज झालंय त्याचं काय. जीवन पूर्ण डिस्चार्ज आहे आमचं. देव आम्हाला ते सगळं देणार नाही मायबाप, सगळं देणार नाही. जे आम्हाला पाहिजे, जे आम्हाला पसंत आहे, सगळ्या कृष्ण आम्हाला कधी देत नाही, राधा राणी कधी देणार नाही. जे तुम्हाला पाहिजे ते कधी सगळं देणार नाही. मनपसंत जे पाहिजे ते कधीच मिळणार नाही. कृष्ण म्हणतो, तुझे मागितलं माझ्याकडं मी सगळं देऊ शकत नाही, पण मी जे दिलंय त्याचा आनंद घे. 1000 प्रकारची खुशी तुझ्या पायावर लोटांगण घालीन. जे दिलंय ना त्यात समाधान मान, तक्रार करत राहू नको. छातीवर हात ठेवून विचार करा. जेवढे कथेला बसलेत ना आज कथा सुरुवात होण्याच्या अगोदर, छातीवर हात ठेवून सांगा, देवानं आपल्याला किती साथ दिली मला सांगा बरं. किती देवानं साथ दिली, किती उपकार आहे देवाचे. खरं तर जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हापासून आपण किती किती पुढे आहेत आता याचा विचार केला का. जन्माला आलो सुनील तेव्हापासून आम्ही किती पुढे याचा विचार करावा लागेल. आपली सगळ्यांबद्दल तक्रार आहे, पोरांबद्दल तक्रार आहे, पत्नीबद्दल तक्रार आहे, नवऱ्याबद्दल तक्रार आहे, समाजाबद्दल तक्रार आहे. खरं तर पत्नीबद्दल काय तक्रार करता. पुरुष म्हणतात मला बायको चांगली मिळणार. भाग्य समजा तुम्हाला मिळाली तरी या जगात अशी कितीतरी लोक आहे का त्यांची लग्नच झाली नाही, त्यांना बायकोच मिळाली नाही. त्यांचं काय. तुम्ही तक्रार करत जगू नका. जेव्हा देव देतो ना तेव्हा 100 पटीनं देतो. आणि जर घ्यायचं असतं ना त्याला तेव्हा 100वा हिस्सा घेतो. वाक्य ध्यानात ठेवा. देव फार दयाळू आहे. देताना 100 पटीनं तुम्हाला दिलंय आणि ज्यावेळी त्याला घ्यायची वेळ येते ना फक्त 100वा हिस्सा घेतो. दयाळू आहे देव. शिक्षणावर काही अवलंबून नाही हो. मी डॉक्टर झालो, मी वकील झालो, मी इंजिनियर झालो. ज्याचं बायको ऐकत नाही त्या चान्सलरनं सही केलेली आहे तुमच्या सर्टिफिकेटवर. आणि डिग्री काय डिग्री आहे का. परोक्ष ज्ञान खरं ज्ञान आहे. ईश्वराला जाणता येतं ते खरं ज्ञान आहे. तुमच्या डिग्रीचं काय आहे, ते कागदाच्या डिग्री आहेत. ईश्वराला जाणता येईल, कृष्णाला जाणता येईल, राधा राणीला पाहता येईल ते खरं शिक्षण आहे, ते खरं ज्ञान आहे. तुमच्या पुण्याईवर अवलंबून आहे ते ज्ञान होणार की नाही. ईश्वराच्या अनुकंपावर अवलंबून आहे, देवाच्या ईश तत्वावर अवलंबून आहे की तुम्हाला ईश्वर प्राप्तीचं ज्ञान होणार की नाही होणार. वाक्य ध्यानात ठेवा. देवानं खूप दिलंय. छप्पर फाड़ के दिया आपको, क्या कम किया उसने. देव म्हणतात छप्पर फाड़ के दिलंय ना त्याचा उपभोग घे. जे छप्पर फाडके दिलंय ना त्याचा छान उपयोग कर, नाहीतर थप्पड मारून पुन्हाही घेता येतं त्याला. वाक्य ध्यानात ठेवा. तुम्हाला छप्पर फाड़ के दिया है, थप्पड़ मार के भी लेना जानता है. हो
चांगल्या चांगल्यांची फजिती केली त्याने की अरे तुम्ही आम्ही किस खेत की मुली आहे, मुली बी नाही मामूली आहे, मुली बी नाही मामूली आहे. आपल्या घरात सोनं आहे, ज्याच्या राज्यात घरच सोन्याची होती, शेवट किती वाईट झाला. म्हणून मी सांगितलं, गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आला, चहा प्यायला टी सेट आला, पण माणसांचा माइंड मात्र अपसेट आहे. खरं तर जीवनाचे 2 भाग आहेत. श्रीमद भागवत कथेला सुरुवात आजच्या दिवसाची करत असताना मी तुम्हाला सांगून जाईन, 2 प्रकारे जीवन जगता येतं साधकाला. एक तर आहा आहा म्हणून आणि दुसरं वाहा वाहा म्हणून. बस 2 प्रकार आहेत. तुम्हाला आहा आहा करून जीवनाला दुःखी करायचे की वाहा वाहा करून जीवन आनंदी बनवायचं हे तुमच्या हातात आहे. खरं तर मुलगा बरोबर राहिला, काही लोकांची तक्रार असते, आमचा मुलगा आमच्याबरोबर राहत नाही. राहिला तर आनंद आहे आणि वेगळा राहिला तरी आनंद आहे. सुख दुःख दोन्ही पाहुणे आहेत. श्रीमद भागवतातल्या कथा तुम्हाला सांगून जातात दादा. सुख दुःख दोन्ही पाहुणे आहेत. हे मेंबर नाहीत, तुमच्या घराचे मेंबर नाहीत, पाहुणे आहेत, येतात जातात. बघा, मे महिना आता आला, किती ऊन असतं मला सांगा. शिक्रापूरच्या चौकामध्ये, वाघोलीच्या ट्रॅफिकमध्ये मारुती व्हॅनवाला सिग्नलला, खरं तर 70 सेल्सिअस तापमान आहे, 60 सेल्सिअस तापमान आहे, 120 तापमान आहे. वाढलं तापमान, मे महिन्यामध्ये वरती गेलं. कितीतरी वेळ वेट केली त्यानं सिग्नल सुटायची, ट्रॅफिक वाघोलीचं सुटत नाही. चिडचिड करतंय. पण मारुतीच्या बाजूला बघा, 2 व्हीलरवर एवढ्या उन्हामध्ये घामाच्या धारा चालल्यात, ते सुद्धा त्याच्या बाजूला उन्हात तळपत उभं आहे. मारुती व्हॅनवाल्यानं 2 व्हीलर का बघावं. अरे मी किती सुखी आहे, किमान माझ्या गाडीमध्ये AC लावलेला आहे, हा तर उन्हात तळपतोय. 2 व्हीलरवाल्यानं सुद्धा खेद करू नये, त्यानं सायकलवाल्याकडे बघावं, बाजूनं चालणार आहे. सायकलवाल्यानं सुद्धा दुःखी होऊ नये, त्यानं पायपायी चालणाऱ्याकडे पाहावं. आणि पायपायी चालणाऱ्यानं सुद्धा दुःखी होऊ नये, त्यानं ज्याला हात नाही पाय नाही, अपंग माणसे त्यांच्याकडे पाहावं. आणि अपंग माणसानंही कष्टी होऊ नये, त्यानं जनावराकडे पाहावं. किमान मला सुख दुःख कळतात, बोलता येतं, भावना कळतात. मला सांगा, तुम्ही आजचा दिवस जर आहा आहा करून जगलात तर नरक आहे, आणि वाहा वाहा करून जगला तर स्वर्ग आहे. तुम्ही ठरवा तुमचं जीवन कसं जगवायचं. फुटाने वाटायचे की कुटाने करायचे. मी कालच सांगितलं, राढा करायचा की गाडा उभा करायचा. गाणं गुणगुणत जीवन जगायचं की भुणभुणत जगायचं. भागवत कथा एवढंच सांगते मायबा. मागच्या भक्तांचा आश्रय घेऊन आम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही ठरवा आजचा दिवस वरदान बनवायचा की शाप बनवायचा. क्रोधात जगायचं की प्रेमात जगायचं. हरिभजनात जगायचं की संसाराच्या कटकटीत जगायचं. स्वार्थी लोकांवर प्रेम करायचं की माझ्या परमात्म्यावर प्रेम करायचं, तुमच्या हातात आहे. देवानं माचीची काडी दिली, जीवानं विचार केला पाहिजे, यानं आग लावायची की अंधार घालवायचा. देवानं माचीची काडी तयार केली या जगतामध्ये. कुणी शोध लावला असेल, कसा लावला असेल, त्यानं आगही लावता येईल आणि अंधारही घालवता येईल. तुम्ही ठरवायचं आग लावायची की अंधार घालवायचा. तसं देवानं शरीर दिलं, भजन करत करत त्याचा शेवट करायचा की संसारामध्ये किड्यासारखं मकोड्यासारखं आयुष्यभर जगत जीवन जगायचं. हो देवे
देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह देवे दिला देव देह दिला देव भजन गोमाता हो देवे दिला देह देवे दिला देह देवे दिला देह भजना गोमाता देव दिला देह देव दिला देह देव दिला देह भजन गोमाता दिला देह देव दिला देह देव दिला देह भजन गोमाता होया झाला फाटा मालिकेचा होया झाला फाटा मालिकेचा ताटोनिया मान ताटोनिया मान ताटोनिया मान राहिले वरती ताटोनिया मान ताटोनिया मान ताटोनिया मान राहिले वरती तोया झाला फाटा मालिकेचा डोया झाला फाटा मालिकेचा ताटोनिया मान ताटोनिया मान ताटोनिया मान राहिले ताटुनिया मान ताटुनिया मान ताटुनिया मान राहिली वरती अहंकार देवानं तुम्हाला देह दिला, वापरायचा कसा हे तुमच्या हातात आहे. माचीची काडी तयार झाली, आग लावायची की अंधार घालवायचा तुमच्या हातात आहे. आग लावली तर जीवन नरक बनेल आणि बाग लावली तर जिंदगी स्वर्ग बनेल. काहींना वाटतं सून चांगली मिळाली नाही, काहींना वाटतं सासू चांगली मिळाली नाही, काहींना वाटतं नवरा चांगला मिळाला नाही, काहींना वाटतं पोरं चांगली मिळाली नाही. आज मी तुम्हाला एक प्रयोग सांगतो, तेवढा करा. एक 20 जण आपल्या जवळचे एकत्र बोलवायचे, नातेवाईक जेवायला म्हणून एकत्र बोलवायचे आणि रिकाम्या ताटं त्यांच्या पुढे द्यायची 20 जणांच्या आणि त्यांना म्हणायचं तुमचं सगळं दुःख या ताटात टाका. झालं का टाकून विचारायचं आणि मग म्हणायचं आता आपण आदला बदली करू ताटांची. कुणाचं कमी आहे हो. दुनिया में इतना गम है फिर भी मेरा गम कम है. इतके गम आहेत दुनियामध्ये, तुम्हाला काय माहिती आपला कमी आहे. म्हणून पहिलं सूत्र मी सांगितलं होतं, जे मिळालंय त्याचा आनंद घ्या. दुसरं सूत्र आज मी तुम्हाला सांगून जातो भागवत कथेतलं, आपल्या जीवनाप्रती पॉझिटिव्ह राहा. तुम्हीच ठरवा आजचा दिवस आशेत जगायचा की निराशेत, शेजारच्या बरोबर भांडायचं की प्रेमात राहायचं, पत्नीबरोबर गोड जगायचं की आंबट जगायचं. कुणाच्या जीवनात दुःख नाही. देवानं जन्म घेतला तरी दुःख आहे दादा. मला 2च वक्ते आवडतात या जगामध्ये, एक तर भगवान कृष्ण आणि दुसरे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा. 2 वक्ते. रणांगणावर गीता सांगितली, रणांगणावर येशीत बसून सांगितली नाही माय बाप. आणि ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली. अरे स्वतःच्या आईबापानं देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर एका शब्दानं कुणाला दुखवलं नाही, उलट म्हणावं जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. 2 वक्त्या. कृष्ण या माणसाला सुखच मिळालं नाही, देवाला नाहीच मिळालं. जन्मबंदी खाण्यात, तिथून निघाले गोकुळात. राधा भेटली, तिलाही सोडावं लागलं. मित्र भेटले, ते सोडावे लागले. मथुरेत किती काळ राहता आलं. शेवटी यादव कुळ बुडवून निजधामाला गेले भगवंत. आयुष्यामध्ये दुःखच आहे, पण पराक्रम दाखवताना नात्यांमध्ये पराक्रम दाखवला नाही दादा. बघा, बासरी वाजवताना दोन्ही हात लावलेत आणि गोवर्धन उचलताना फक्त करंगळी लावली. वाक्य ध्यानात ठेवा. पराक्रम नात्यात दाखवा, जिथं गोडवा आहे. आपलं उलट आहे.
ज्याला वाटतं माझं दुःख जास्त आहे ना, त्यानं सीतामाईला आठवावं. जन्मली तरी आईची कूस नाही, मिळालीच नाही. जमीन फाडून वरती आली. लग्न लागलं तर बँडबाजा वाजला नाही. लग्न लागलं तर त्या लग्नात आनंद नाही. परशुराम प्रगट झाले. सासरी आली, 7 दिवस सुद्धा सुखानं जगली नाही. मंथरा प्रगट झाली. पती बरोबर वनात गेली तर रावण तिथं आला. रावणाच्या ताब्यातून सुटली तर अग्नी प्रगट झाला. खरं तर राजवाड्यात आली परत तर जनतेनं अपमान केला. लक्ष्मीचा अवतार, जनकाची मुलगी, रघुकुलाची महाराणी, पण आपल्या पोरांना जन्म द्यायला एखाद्या ऋषीच्या आश्रमात शरण जावं लागलं. किती मोठं दुःख आहे, कधी विचार केला का तुम्ही? कट्स, क्लॅरिटी, पेन सहन केल्याशिवाय जीवन सुखी बनत नाही. रामाला जर वनवास झाला नसता तर राम फक्त अयोध्येचा राजा झाला असता. पण रामाला वनवास झाला आणि माझा राजा राम जगाचा राजा झाला. वाक्य ध्यानात. दुःख सहन केलं पाहिजे, श्रीमद भागवत म्हणतं. आणि म्हणून आपण जर पुरुष वर्ग बघा, बायको जर तिरकं बोलली आपल्याला तर मस्तकामध्ये आग होते आपलं. काही तिरकी बोलली. पण आपण किती बोलतो हे कधी ध्यान दिलं का? मला जर वाकडं बोलता येतं तर वाकडं बोलण्याची किंवा ऐकण्याची सवय सुद्धा ठेवा. तुम्हाला वाकडं बोलता येतं की नाही दुसऱ्याला, तर दुसरं वाकडं बोललेलं ऐकण्याची ताकद ठेवता आली पाहिजे. नातीच गोंधळाची झाली सध्या. काल नवरा बायको झोपले होते दोघं बेडरूममध्ये. नवऱ्याला झोप येईना आणि खरा सुखी तोच आहे ज्याला झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येते आणि अलाराम लावल्याशिवाय जाग येते. त्याच्या इतका जगात सुखी कोणी नाही. वाक्य ध्यानात. कोणी सुखी नाही. त्या नवऱ्याला झोप येत नव्हती. ते उठून फिरत होतं आणि रात्री 2 वाजता मोबाईलवर मेसेजचा टोन वाजली बायकोच्या मोबाईलवर. आणि बायकोच्या मोबाईलवर मेसेजची टोन वाजल्याबरोबर यानं पाहिलं आणि जे त्या मातेला उठवलं मारायला सुरुवात केली. एवढ्या रात्री तुला कोण मेसेज करतो? कुणी केला मेसेज? ती अर्ध झोपे, तिला काही कळेना आणि हा तिला मारतोय, शिव्या देतोय. ती म्हणली काय मेसेज आला? तो म्हणला एवढ्या रात्रीचं तुला ब्युटिफुल म्हणून कोण मेसेज करतो? ती म्हणली तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे का हो? मी मोबाईल चार्जिंगला लावला होता, तिथं मेसेज आलाय बॅटरी फुल. किती नात्यांमध्ये गोंधळ आहे आम्हाला कळत नाही. आम्ही क्रिकेट खेळतो, सगळे क्रिकेट खेळले बघा आतापर्यंत. दुसरे ओरडत असतात छक्का मार, चौका मार. जो चेंडू येईल ना तो खेळला पाहिजे. तुम्ही छक्का मारला पाहिजे, चौका मार. काय माहिती पुढच्या चेंडूत आऊट झालो तर? पुढच्या चेंडूचा विचार करू नका. आजचा दिवस जो चाललाय तो आनंदानं कृष्ण भजनात, राधाराणीच्या प्रेमात, श्रीमद भागवत, रामकथा, ज्ञानेश्वरी, गाथा याच्या चिंतनामध्ये घालवा, ध्यानामध्ये घालवा, साधनेत घालवा. तिसरं सूत्र आज कथा चालू होताना सांगतो, व्यर्थ लालसा ठेवू नका. 90% माझं असं म्हणणं आहे की देव तुम्हाला दुःख देत नाही. जे माझा 25 वर्षाचा आता जो अनुभव आहे कथा करण्याचा, वय जरी कमी असलं तरी 25 वर्ष झाली मी आता महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात फिरतो. 90% देव तुम्हाला दुःख देत नाही. तुम्ही स्वतः ती दुःख पैदा करता. काय करता? देवाचा अलिप्ततावाद आहे, तो तुम्हाला आयुष्य देऊन टाकलंय. कसं जगायचं ते तुम्ही ठरवायचं, शेवटी हिशोब घेणार आहे तो. सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तुमच्या कर्मानं तुम्ही तुमची दुःख आणि सुख निर्माण करता. जन्माला येताना 2 खांद्यावर आलात. आईचे खांदे किती होते?
2 होते दादा. नर्सने जरी घेतलं तुम्हाला किती खांदे होते? 2 होते. बापानं जरी घेतलं तरी 2 खांदे होते. पण जाताना चौघांच्या खांद्यावर जातो. पण आयुष्यभर लक्षात ठेवा, जीव एकटा येतो आणि एकटाच जातो. वाक्य ध्यानात ठेवा. दिवस त्याचा जगभर किती प्रवास होऊ द्या, जेव्हा जन्माला येतात तेव्हा लोक मिठाई वाटतात. ऐका रे, भागवत शास्त्र हेच आहे वैराग्य आणण्याचं. तुम्ही जन्माला आला तेव्हा लोक मिठाई वाटत होते, जी तुम्ही खाऊ शकला नाहीत. कळत असेल तर पहा मी का बोल. तुम्ही जन्माला आला तेव्हा लोक मिठाई वाटत होते, तुम्ही खाऊ शकला नाही. आणि तुम्ही मेल्यावर लोक बुंदी घालतात, ते सुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. सज धज कर जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज कर जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. जय हो, जय श्री राधे. हरि बोल श्री राधे. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, अरमान है तेरे, अरमान है तेरे. मिट्टी का तू सोने के सामान है तेरे. मान है तेरे, सामान है तेरे. मिट्टी की काया मिट्टी में एक दिन समाएगी, एक दिन समाएगी, एक दिन समाएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज सज कर जब मौत की शहजादी आएगी, सज सज कर जब मौत की शहजादी आएगी, न सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. हेलो हेलो, आवाज रिटर्न दे. सुनील रिटर्न, इथं रिटर्न स्टेजवर रिटर्न द्या आम्हाला. जय हो. पल दो पल के पंछी तू पिंजरे को छोड़ जा, पिंजरे को छोड़ जा, पिंजरे को छोड़ जा. माया महल के सारे बंधन तोड़ के उड़ जा. बंधन तोड़ के उड़ जा, बंधन तोड़ के उड़ जा. धड़कन में जिस दिन मौत, धड़कन में जिस दिन मौत तेरी गुनगुनाएगी, तेरी गुनगुनाएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. हे सज सज कर जब मौत की शहजादी आएगी, सजन आएगी, शहजादी आएगी. हो सज सज कर जब मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना चांदी आएगी, ना ना चांदी चांदी आएगी. आएगी.
छान वाटलं ऐकायला की नाही हे गाणं. मग आपल्याकडे साड्या किती येतात आता? हिमालय एवढं सोनं जरी दिलं तरी माणसाला कमी पडत आहे. माझ्याकडं दोघं नवरा बायको आले बरं का त्या दिवशी. मला म्हणे महाराजीला जरा समजून सांगा. नवरा बायकोच्या नात्यात तिसऱ्याला ज्यावेळी समजून सांगावं लागतं त्यावेळी समजावं आपल्या नात्याचं दिवाळं निघालेलं आहे. मी म्हटलं काय झालं? म्हटले महाराज काल मला कंपनीला सुट्टी होती. म्हणलं मग चांगलं झालं. काय झालं? ते म्हणले मी हिचं कपाट उचकलं आणि हिच्या साड्या मोजल्या. 350 साड्या आहेत म्हणला हिच्याकडे. किती? मी म्हटलं बरं आहे मग शेवटच्या क्षणाला लाकडाची गरज नाही. तेवढ्यात होऊन जाईल. मला म्हणे महाराज पण वापरायला नको का तिनं? फाटल्यात ना त्या घड्यांवर साड्या. मी म्हणलं काय दिदी? बरं माझ्या हातानं माळ घातलेले. मी म्हटलं किती साड्या लागतात? म्हणले महाराज मला काय व्यसन आहे, जिकडं जाईल तिकून फक्त साडीच आणते मी, वेगळं काय आणते? मी म्हटलं पण तुला पाहिजे किती? म्हणले महाराज मला 150 तरी साड्या पाहिजे. मी म्हटलं बघ 150 साड्या ठेव आणि ज्या उरलेल्या साड्या आहेत ना, ज्या माझ्या आईला ज्या माईच्या अंगावर कपडा नाही अशा जागी नेऊन त्यांना देऊन टाक. आता गुरु म्हटल्यावर काय नाही म्हणायची ताकद आहे तिची. तिनं वाटल्या आणि काल परवा मला फोन आला, रडत होती. मला वाटलं वाईट वाटलं असेल तिला साड्या वाटायला लावल्या म्हणून. मी म्हटलं काय झालं रडायला? मला म्हणे महाराज 350 साड्या जमा केल्या, कलेक्शन केलं, तेव्हा जेवढा आनंद झाला नाही ना तेवढ्या एवढ्या साड्या वाटल्यावर मला आनंद मिळाला. काय मिळाला? संकलनात आनंद नाही दादा. आणि म्हणून एक चौथं सूत्र सांगतो. 2 गोष्टी आयुष्यात तुम्ही विसरा, सुखी व्हाल. एक तुम्ही कोणाचं चांगलं केलं, तुम्ही कोणावर उपकार केले तर विसरून जा. आणि दुसरं तुमचं कोणी वाईट केलं असेल तर विसरून जा. तुम्हाला वाटत असेल ना हार्ट अटॅक येऊ नये तर या हृदयात 2 गोष्टींना जागा द्या. उजव्या बाजूला मंदिर, डाव्या बाजूला स्मशानभूमी. तुम्ही कुणावर उपकार केले, तुमच्यावर कोणी उपकार केले, तुम्हाला चांगले गुण दिसले तर मंदिरात ठेवून पूजा करा. आणि तुम्हाला जर त्रास कोणी दिला असेल, तुम्हाला वाईट कोणी बोललं असेल तर तुम्ही स्मशानभूमीत पुरून टाका. जीवनामध्ये सुखी व्हाल. खरं तर कुणाचं वाईट करू नका, कारण ज्या जगात प्रत्येक गोष्ट रिटर्न येत असते. वाक्य लिहून ठेवा माझं. थेरी ऑफ दी कर्मा. या जगात कधीच कुणाचं वाईट करू नका. भागवत कथा ऐकायला आलेल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा रे. तुम्ही जे जे कर्म करता या जगात प्रत्येक गोष्ट रिटर्न येत असते. प्रत्येक गोष्ट. एका ऑफिसमधल्या अधिकाऱ्यानं शिपायाला शिव्या दिल्या. खूपच राग आला. एक फाईल सापडेना आणि त्यानं त्याच्या कानामागं वाजवली. अधिकारी मोठा आहे, नोकरीचा प्रश्न आहे, शिपाई काही बोलला नाही, काय करेल? पण तो घरी आला आणि त्यानं बायकोला मारलं. बायको बिचारी नवऱ्याच्या आधीन, शिपाई जरी असला तरी नवरा आहे, ती काय त्याला मारील? तिनं पोराला मारलं. पोरगं काय आईला मारीत असतंय. ते गेलं आणि चौकात कुत्रं बसलं होतं, त्याला त्याने दगड मारला जोरात. कुत्रं जेब पळत सुटलं की नाही. तो साहेब कामावरून घरी चालला होता, त्याला चावलं. कळालं तर पहा. याला कर्माचा रिटर्न. म्हणून कुणाचं वाईट करू नका. कर्म रिटर्न येत असतं या जगामध्ये. खरं तर प्रार्थना आहे एक, सर्वे भवन्तु सुखिना. इथं सर्वेच्या ऐवजी स्व टाकलं असतं तरी जमलं असतं, पण स्व टाकलं नाही. सर्वे भवन्तु सुखिना. सगळे सुखी राहिले पाहिजे. सगळ्यांचं चांगलं कर. सुरुवात माझ्यापासून कर असं म्हणालात तरी चालेल. पाप म्हणजे काय? आज एक वाक्य लिहून ठेवतो आणि तुम्ही मनामध्ये कोरून ठेवा. आपल्यामुळं दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं याच्या इतकं मोठं पाप नाही, आणि आपल्यामुळं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्माईल येणं याच्या इतकं जगात पुण्य नाही. वाक्य ध्यानात. जगात पुण्य नाही. संपलं. आता भागवत कथेमध्ये प्रवेश करतो. जेवढे आलेत ना भागवत कथेला असा हात पुढं करा बरं.
आता विचार करा, तुमच्या हातामध्ये गुलाबजल आहे. काय आहे तुमच्या हातामध्ये? गुलाबजल. फेका बरं वरती, फेका. काय पडलं तुमच्या अंगावर? बोला ना. गुलाबजल पडलं. आता परत हात पुढे करा आणि आता तुमच्या हातात माती आहे. फेका बरं वरती. काय पडली? हां, मग काय फेकायचं हे तुम्ही ठरवायचं. जय जय श्री राधे. आजपासून तुम्ही ठरवायचं की आपण काय फेकायचं. गुलाबजल फेकायचं की माती फेकायची. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. श्री राम है. जय हो जय श्री राम. जय हो. जय हो जय हो जय हो. श्री राधे. श्री राधे. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु के गाया कर, गीत प्रभु के गाया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठक बनते ज्ञान प्रभु का लगाया कर. ध्यान प्रभु का लगाया कर, ध्यान प्रभु का लगाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. श्री राधे. हरि बोल. जय श्री राधे. मतलब का संसार है, इसका क्या एतबार है. इसका क्या एतबार है, इसका क्या एतबार है. संभल संभल के कदम रखो, भूल नहीं अंगार है. फूल नहीं अहंकार है, फूल नहीं अहंकार है. मतलब का संसार है, इसका क्या एतबार है. एतबार है. संभल संभल के कदम रखो, फूल नहीं अहंकार है, फूल नहीं अहंकार है, फूल नहीं अहंकार है. मन की आंखें खोल रे, मन की आंखें खोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो
कर जोर जवानी का, मत कर जोर जवानी का। संभल संभल के कदम रखो, पता नहीं जिंदगानी का, पता नहीं जिंदगानी का, पता नहीं जिंदगानी का। सबसे मीठा बोल रे, सबसे मीठा बोल रे, मिट्टी में न रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। राधा 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 हरि बोल, हरि बोल, हरि बोल राधा। श्री राधे। हरि बोल, हरि बोल। राधा नाम से मुक्ति मुझको, राधा से नाम मुक्ति मुझको पाना। राधा 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 श्री राधे 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 बरसाना में राधे राधे वृंदावन में राधे राधे मथुरा में राधे राधे वृंदावन में राधे 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 वृंदावन में राधे राधे बरसाना में राधे राधे मथुरा में राधे राधे कण कण में राधे 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 जय 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 श्री राधेशा श्रीमद भागवत महापुराण की जय। ऐका, तुम्ही जे पेराल ते उगवत असतं. तुम्हाला जे चांगलं वाटतं ना ते जगाला देत चला, हेच भागवत सांगतं. देवाकडं काही मागू नका. तुमचा नातेवाईक जरी बँकेत मॅनेजर असेल बरं का, आणि बँकेच्या खात्यात 10 लाख रुपये असतील आणि तुम्ही जर 30 लाख रुपयाचा चेक तुमच्या अकाउंटवर लागला, नातेवाईक जरी मॅनेजर असेल तरी 30 लाखाचा चेक वटून देत नाही. तो म्हणतो 20 लाख भर, मग मी 30 लाखाचा चेक वटून देतो. तसं तुम्ही मंदिरात जाऊन काही उपयोग नाही. देव म्हणतात तू आपल्या खात्यात पहिले पैसे भर, मग मी चेक क्लिअर करतो. काय करतो? कर्म नावाचे पैसे पहिले अकाउंटवर भर. खरं तर सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करा. पती पत्नी दोघंही नवरा बायको एकमेकाला सुधारण्यात अख्खं आयुष्य घालवतात, पण दुनियामध्ये दुसरा व्यक्ती तुम्हाला सुधरू शकत नाही.
एकच व्यक्ती तुम्हाला सुधरू शकते आणि ती म्हणजे फक्त तुम्ही स्वतः आहेत. वाक्य ध्यानात ठेवा. जगामध्ये दुसरं तुम्हाला कधी सुधरू शकत नाही. आम्ही म्हणतो आम्हाला खोटं पसंत नाही, मला खोटं आवडत नाही, पण मंदिरात जाऊन देवाच्या डोळ्यात डोळे घालून एकदा बोला बरं की दिवसातून किती वेळा खोटं बोलतो. आणि इकडं म्हणतो मला खोटं पसंत नाही. सुधारणारा दुसरा तिसरा कोणी नाही, म्हणून दुसऱ्याला सुधारणं फार सोपं आहे, स्वतःला सुधरवणं फार अवघड आहे. जेव्हा माणूस दुसऱ्याला सुधरवतो तेव्हा तो संसारात जगतो, आणि जेव्हा स्वतःला सुधरवतो तेव्हा तो अध्यात्मात जगतो. वाक्य ध्यानात ठेवा. तेव्हा तो मुक्तीच्या मार्गावर चालतो, तेव्हा तो मोक्षाच्या मार्गावर चालतो. जीवनात शक्ती नसली ना तुमच्याकडं तरी चालेल, पण सहनशक्ती पाहिजे. काय पाहिजे? सहनशक्ती पाहिजे. शक्तीवाला दुसऱ्याला जिंकतो आणि सहनशक्तीवाला स्वतःला जिंकतो. वाक्य ध्यानात ठेवा. हे भागवत सांगतं. खरं तर दुसऱ्याजवळ शक्ती असते किंवा ज्याच्याजवळ शक्ती आहे तो सिकंदर होतो. वाक्य लक्षात ठेवा. आणि ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे तो वैष्णव बनतो, साधक बनतो, कृष्णाचा लाडका बनतो, कीर्तनकार बनतो, तीर्थंकर बनतो. पण सहनशक्ती पाहिजे. खरं तर आमचं दुर्दैव आहे, आमच्या पोरामध्ये किती फॉल्ट असला, डिफॉल्ट असला, आमचं पोरगं चांगलं वागत नसलं तरी आम्हाला सून मात्र परफेक्ट पाहिजे. कशी पाहिजे? आपण आपल्यात परफेक्टपणा आणत नाही, परमार्थामध्ये सुद्धा स्वतःमध्ये परफेक्ट आणला पाहिजे. कारण माणूस आपल्या आरशात डोकावत नाही, तो दुसऱ्याच्या आरशात पाहत राहतो. वाघोलीला एका बिल्डिंगमध्ये एक भाडेकरू राहायला आले बघा, आणि समोरच्या फ्लॅटमध्ये मूळ मालक राहतात. त्या मूळ मालकाची बायको उठली, नवऱ्याला म्हटली, बघा ना ती भाडेकरू काल आली, तिला कपडे धुता येत नाही हो, अजिबात कपडे निघत नाही. तो म्हणला आपलं बघ ना, कशाला दुसऱ्याचं पाहते, ती त्याला झोपू दे ना. दुसऱ्या दिवशी तसंच, अहो उठा ना, बघा ना तिला कपडे धुता येत नाही हो, 2 लेकराची आई झाली पण कपडे धुता येत नाही, कपडे निघत नाही तिच्याच्यानं. तिसऱ्या दिवशी तिनं याला हलवून जागं केलं, हा उठा उठा, तिला कपडे धुता यायला लागली, बघा ना किती स्वच्छ कपडे काढली, कसं काय यायला लागलं. तो म्हणला तिला कपडे धुवायला यायला नाही लागली, मी आपल्या खिडकीची काच साफ केली. काय केलं? आपल्या खिडकीच्या काचा साफ करा, जीवन साफल्याकडे जाईल. ब्रह्मदेव म्हणाले, एकदा माझे मानसपुत्र सनकादिक ऋषी फिरता फिरता वैकुंठ लोकात गेले. अंतकरण चतुष्टय शुद्ध झाल्यावर ईश्वराचं दर्शन होत असतं बरं का. ईश्वर दर्शन इतक्या पटकन होत नाही. ज्याचं अंतकरण शुद्ध झालंय, अंतकरण चतुष्टय शुद्ध झालंय, त्यालाच ईश्वर दर्शन होत असतं. ईश्वराच्या दर्शनाला जाताना अंतकरण शुद्ध करून जात जा. जेव्हा अंतकरणामध्ये संकल्प विकल्प येतात तेव्हा ईश्वर दर्शन कधीच होत नाही दादा. आणि म्हणून अंतकरण चतुष्टय कशाला म्हणावं? अंतकरण ज्यावेळी निर्णय करतं त्याला बुद्धी म्हणावी, जेव्हा ते चिंतन करतं तेव्हा त्याला चित्त म्हणावं, जेव्हा कर्माचा अभिमान धरतं त्याला अहंकार म्हणावा. आणि मन बुद्धी चिंता अहंकार या चारांना शुद्ध करा, त्याशिवाय परमात्म दर्शन होऊ शकत नाही. त्याच अंतकरणाला चंचलता प्राप्त झाली की ते मन होतं. सनत कुमार ब्रह्मचर्याचे अवतार आहेत, महाज्ञानी आहेत, बालकासारखे दीनदयाळ आहेत. आदिनारायणाचं दर्शन घेण्यासाठी हे सनत कुमार वैकुंठामध्ये गेले. काम आणि काळ यांना वैकुंठात प्रवेश नाही. जिथे बुद्धी कुंठित होते त्याला वैकुंठ म्हणावं. वैकुंठाचा अर्थच आहे जिथं बुद्धी कुंठित होते त्याला वैकुंठ असं म्हणतात. वैकुंठातील वृक्ष व पुष्प दिव्य आहेत. 6 ऋतू वैकुंठामध्ये एकमेकाचे सखे बनून भगवंताची धामाची सेवा करतात. खरं तर
सनत कुमारांना वैकुंठाचं दर्शन झालं. ईश्वर ज्यावेळी देतात ना जीवाला, त्यावेळी भरभरून देतात. भगवंत जेव्हा देऊ लागतात तेव्हा घेणाऱ्याचा घेता घेता थकून जातो माणूस. शेवटी माणूस आहे, किती घेऊ शकेल. ईश्वराच्या राजसभेत विषमता नाही. देवाच्या सभेत, देवाच्या देण्यामध्ये विषमता नाही. तुमच्या आमच्यामध्ये विषमता आहे. कित्येक लोक मी कार्यक्रम पाहिले, भोजनात सुद्धा विषमता ठेवतात. जय जय श्री राधेशा. ऐका, मी मोठ्यांचे कार्यक्रम पाहिले. 3 प्रकारचे तांदूळ असतात जेवणात सुद्धा. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे तांदूळ असतात. मोलकर्णीला निराळे, साधू संतांकरता निराळे, स्वतःसाठी बासमती, सर्वांसाठी समभावानं एकच प्रकारचं अन्न शिजवा. जेवताना वाढताना सुद्धा समभावनेनं वाढावं. पंक्तीमध्ये प्रपंच करू नका. भोजनामध्ये जो विषमता करतो त्याला संग्रहणीचा रोग होतो. विषमताच वैर निर्माण करते.